यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते नागपूरमधून। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकरी कर्जमाफीसाठी कंबर कसली। राज्य सरकारनं 30 जून पर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानं आता थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं। राज्यातील 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला गेलाय। आज सुद्धा काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। उद्या सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला गेलाय। सातारा, सांगली, सोलापूर अवकाळी पावसाचा अंदाज आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। खरात प्रकरणी राजकारण करू नका, विरोधी पक्षाचे कोण नेते गेले त्याचे पुरावेही देऊ शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। एफआरपी थकली, शेतकऱ्यांना 40 कोटीचा व्याजाचा भुर्दंड बसतोय। कोल्हापूर विभागामध्ये 21 साखर कारखाने थकबाकीमध्ये आहे। 650 कोटी एफआरपी थकीत आहे। शेतकऱ्यांना मुदतीमध्ये पीक कर्जाची परतफेड करणे झाले मुश्किल। पंजाबराव देशमुख योजनेच्या व्याज सवलतवरती टांगती तलवार। सातारा जिल्ह्यातील 12 गावांमध्ये एआय अंतर्गत फळबाग लागवड करण्यात आली। सातारा जिल्ह्यामध्ये राज्यामधील पहिला प्रयोग। कृषी क्षेत्रामध्ये क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले। सततच्या आसमानी संकटाने शेतकरी हवालदिल झालेले असून नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली जाते। येवलोच पोर्ले बंधाऱ्यातील पातळी खालवलेली असून 14 गावांना पाणी टंचाईचे सावट आहे। 1000 हेक्टर क्षेत्राला फटका बसलेला आहे। घराची लक्ष्मी आली आता सातबाऱ्यावरती। लक्ष्मी मुक्ती योजनेचा आढावा घेण्यात आला। कवठे महांकाळ तालुका नंबर 1 वरती आहे। दिगंजीसह परिसर होऊ लागला दूध पंढरी। ताजा पैसा खेळू लागला। गावामध्ये प्रतिदिन 95,000 लिटर दूध संकलन। निसर्गाच्या लहरीपणाचा आंब्याला फटका बसलेला असून नुकसान भरपाईसाठी कृषी मंत्री भरणे यांना निवेदन देण्यात आले। निमगावमध्ये गारपीट शेतीचे नुकसान झाले। अवकाळी पावसामुळे नरखेड परिसरामधील शेती तसेच अर्थव्यवस्थेला फटका बसतोय। ज्वारी, गहू, कांदा पिकांसह द्राक्ष व आंबा पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे। पोखरा टप्पा 2 साठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहे। शेतकऱ्यांनी पोर्टलचा वापर करावा। कन्नड तालुक्यामध्ये पाणी संकटाची चाहूल लागलेली असून मध्यम प्रकल्पांमध्ये 46 ते लघु प्रकल्पांची सरासरी 76% पाणी शिल्लक आहे। 30 ते 35% आल्याचे चित्र दिसून येत आहे। वादळी वाऱ्यांमुळे सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान झालेले असून अनवासह शिंगाडे, पोखरी, देवठाणा येथील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसतोय। मदतीची मागणी केली जाते। मक्काचे दर गडगडलेले असून अवकाळीचे संकट कायम आहे आणि शेतकऱ्यांना भाव वाढण्याची सुद्धा प्रतीक्षा आहे। हमी भावापेक्षा 1000ने मक्काचे दर कमी आहे। शासकीय खरेदी केंद्र सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। दूध विक्रीचा एकच भाव आहे, मात्र घेण्याचे भाव अनेक आहे। भोकरसह परिसरामधील शेतकऱ्यांनी होते पिळवणूक आणि ग्राहकांची सुद्धा होते फसवणूक। तापमान वाढले असून पाणीसाठे रोडावलेले आहे। धरणामध्ये 56.77% पाणी आहे। गतवर्षीपेक्षा 6% अधिक पाणी आहे। जागतिक तापमानवाढीच्या वेगामध्ये वाढ झालेली असून 2015 नंतर तापमानवाढीचा वेग विक्रमी असल्याचा सूर उमटत आहे। 2030 पूर्वी 1.5 अंश सेल्सिअसने धोका मर्यादा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तेल कंपन्यांना 4 महिन्यांमध्ये 327 कोटी लिटर इथेनॉल। भोंदू खरातने गाठली विकृतीची सीमा। 7 महिन्यांच्या गर्भवतीवरती बलात्कार। खरातवरती आणखी 2 गुन्हे। अन्य एका महिलेच्या बलात्कारानंतर जबरदस्ती गर्भपातही केल्याचा आरोप केला जातोय। महिलांना द्यायच्या गुंगीच्या औषधी आणखी 8 जणांची चौकशी सुरू। चाकणकरांना अटक करण्याची मागणी केली जाते। 5 दशकांमध्ये एमएसपी 40 पट झालेली असून उत्पादकतेमध्ये 175% वाढ झालेली आहे। वाढता उत्पादन खर्च, कीड रोगांसह अवकाळी संकटाने शेतकऱ्यांना स्थैर्य नाहीच। त्या शिक्षक तसेच शिक्षकेतरांचे आयडी तयार झाले का? संचालकांकडून अहवालाची मागणी केली जाते। वेतन थांबल्यास त्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांवर असेल। इराणचा पलटवार, शत्रूंसाठी बंद राहील मार्ग, इतरांसाठी करू खुला। इस्रायलवरती डागले क्षेपणास्त्र, धमक्यांना थेट मैदानामध्ये देऊ उत्तर। होर्मुझसाठी युद्ध भीषण होण्याची नांदी। कर्मचाऱ्यांनीच केला खरातांचा भांडेफोड। भोंदूबाबाच्या दालनामध्ये स्पाय कॅम्प बसून कैद केले विकृत चाळे। संबंधित पेनड्राईव्ह पोलिसांच्या स्वाधीन केला। खरातांकडून कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यामधील कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे।
शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी 2 महिने दडपली असून आरोग्य उपसंचालक कार्यालयाचा प्रताप. 268 शिक्षकांचा बदली घोटाळा. पोट हिस्सा मोजणीसाठी 200 रुपयेच लागणार. एकत्र कुटुंबामधील विभाजित जमीन मोजण्याची सोय. पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची मागणी केली जाते. पातूर काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पूर्णा पात्रामधून रेतीचे अवैध उत्खनन, रात्रंदिवस उपसा नियम धाब्यावरती. महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप केला जातोय. लाकडांच्या मागणीसोबतच दर सुद्धा वाढले. रॉकेलच्या जुन्या परवान्यांचा शोध सुरू करण्यात आला. गॅस टंचाईचे सावट, व्यावसायिकांकडून भट्ट्यांचा वापर. 27 मार्चपर्यंत राहणार ढगाळ वातावरण. तापमानामध्ये चढउतार दिसून येत आहे. उकड्यामधून सुद्धा दिलासा मिळतोय. युद्धाचा भडका आखातामध्ये पंचहड स्वयंपाकघरामध्ये बसते. खाद्यतेल महागले आहे. खाद्यतेलाच्या दरामध्ये तब्बल 10 ते 12% वाढ झाल्याचे चित्र दिसून येते. महागाईमुळे सामान्य नागरिक आता त्रस्त झालेले आहेत. अवकाळी पावसाने गव्हाचे नुकसान केले. नफ्यावरती फेरले पाणी. 5 वर्षांमध्ये गव्हाच्या सरासरी पेरणी क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून आलेले होते. कापणीपूर्वी शेतकऱ्यांचे आता गणित बिघडल्याचे चित्र सुद्धा दिसत आहे. अतिवृष्टी, कोरड्या कालखंडासह असमान पावसाने कृषी क्षेत्रावरती होतोय मोठा परिणाम. काल होता जागतिक हवामान दिन. बदलत्या हवामानाचा इशारा. देऊळगाव राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी सुद्धा हतबल झालेले आहे. तुळजापूर मंडळामध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त असल्यामुळे सर्व्हे करण्यासाठी सांगितले जात आहे. बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांना तसेच पिकांना मोठा फटका बसतोय. उत्पादनामध्ये दिवसेंदिवस सुद्धा घट दिसून येते. अवकाळी पावसाचा हरभरा तसेच गव्हाला सुद्धा फटका बसलेला आहे. निवड झाली, लाभ केव्हा मिळणार? 859 लाभार्थ्यांमध्ये धाकधूक असून पूर्वसंमती पत्राअभावी पुढील कार्यवाही ठप्प झालेली आहे. 27 मार्च ही अंतिम मुदत असून लाभार्थ्यांची आता चिंता वाढलेली आहे. औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवरती 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. वेळेची सुद्धा बचत होते. कृषी पदवीधर बचत गटांच्या महिलांना घेता येणार लाभ. अवकाळी पावसाने 58 हेक्टर क्षेत्र बाधित. माढ्यामध्ये द्राक्षबागा जमीनदोस्त झालेल्या आहे. मानेगाव, केवडसह 10 गावे प्रभावित झालेली आहे. केळी, डाळिंब, आंबा, पेरूसह गहू, ज्वारीला मोठा फटका बसलेला आहे. आखाती युद्धाने कसमादे पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीमध्ये सापडलेले आहे. युद्धाच्या तणावाने निर्यातीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या मालाची सुद्धा हालचाल मंदावलेली आहे. गोठ्यामध्ये वीजप्रवाह उतरून 19 म्हशींचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. नाशिकच्या दिंडोरी रोड परिसरातील ही घटना असून गोठेधारकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पांगरी येथील शेतकऱ्यांचे उपोषण अद्याप सुद्धा सुरू असून रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्र्यंबकेश्वरच्या 38 गावांमध्ये पोकरा योजना. हवामान अनुकूल शेतीसाठी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक शेतीमध्ये सुधारणा करणार. कार्यालयाचे स्थलांतरण सुरू असून शेतकऱ्यांची गैरसोय होणार. सिंचन भवनामधील कार्यालयाची स्थिती, पाणी प्रश्न सोडवणे कठीण जाणार. वितरण क्षमता 10,000 तर मागणी 60,000 सिलेंडरची असून पॅनिक डिमांड थांबेना. नागरिकांची सिलेंडर मिळवण्यासाठी धडपड ही सुरूच आहे. 593 गावांमध्ये पाणी टंचाईचा अंदाज व्यक्त केला जातोय. 35 कोटींचा आपत्कालीन आराखडा. सोयगाव वगळता जिल्हाभर टंचाईची शक्यता. 322 विहिरींचे अधिग्रहण. 292 टँकरचे नियोजन. ई-केवायसीमध्ये दुरुस्ती. लाडक्या बहिणींना येत्या 31 मार्चपर्यंत संधी देण्यात आलेली आहे. तांत्रिक चुकांमुळे रखडलेले हप्ते आता होणार बँक खात्यामध्ये जमा. सरकारच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. ज्वारी काढणीला मजूर टंचाई. गव्हाला हार्वेस्टरचा पर्याय. 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. शिरूर तालुक्यातील हे चित्र आहे. ई पीक पाहणीला मुदतवाढीचा बूस्टर मिळत असून 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 10 दिवसांमध्ये 58% नोंदणीचे आव्हान. कर्जमाफी, एआय शेती, मोफत वीज योजनांची अर्थव्यवस्थेला बळ मिळते. पत्रकार परिषद घेण्यात आली. आमदार सनेश केनेकरांचा विश्वास व्यक्त. कयाधू नदी वाचवण्यासाठी बोगद्याविरोधामध्ये पुकारणारे एल्गार. 24 मार्चला निवेदन देण्यात आले. 7 एप्रिलपासून उपोषण. एनसीएमसी कार्डसाठी एसटी प्रवाशांची होते मोठी लूट. 200 रुपयांच्या कार्डसाठी मोजावे लागतात तब्बल 300 रुपये. पूर्णावरील पूल बनलाय धोकादायक. पुलावरील कठडे 2 वर्षांपासून गायब झालेले आहे. वाहनधारकांना जीव मुठीमध्ये धरून करावी लागते ये जा. यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होते. गुढीपाडवा येऊन गेला तरी सुद्धा सालगडी नाही. मजूर टंचाईमुळे शेतकरी पडले चिंतेमध्ये.
जालन्यामध्ये रब्बीसह मोसंबी आंबा उत्पादक संकटामध्ये सापडलेले आहे. अवकाळी पावसाचा तडाखा असून मोसंबी बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. गारपिटीने रब्बी पिकेही जमीनदोस्त झालेली आहे. उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाले. प्रशासनाकडे मदतीची हाक केली जाते. ई पीक पाहणीचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. नोंदणीअभावी हरभराही विक्री होईना. सातबाऱ्यावरती पिकाची नोंद नसल्याने शासकीय खरेदी केंद्रावरती विक्रीसाठी नोंदणी करणे अशक्य. युद्धाचा भडका बाजारामध्ये नरमला. सोन्या चांदीचा दर कोसळला. गुंतवणूकदारांना संधी मिळते. सोने प्रतितोडा 20,000 तर चांदी प्रति किलो 75,000 रुपयांनी उतरली. लातूर जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जेने मैदानी उचलणार. 51 केव्हीच्या प्रकल्पामधून आता संकुलामध्ये वीज खेळणार. बळीराजाची धावपळ सुरू असून आगामी 2 दिवस अवकाळीची शक्यता वर्तवली जाते. अवकाळीचा फेराच थांबेना. काढणी तसेच मळणीची लगबग सुरू आहे. महागाईचा तडका बसलेला असून तेलाच्या दरवाढीने फोडणी सुद्धा महागलेली आहे. खिशाला झड बसत आहे. युद्धाचा परिणाम स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेला आहे. आरटीई प्रवेशासाठी चुरस. एका जागेसाठी 4 पट अर्ज प्राप्त झालेले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 2,343 जागांसाठी 8,437 अर्ज दाखल करण्यात आले. ऑनलाईन प्रवेशासाठी अंतिम मुदत ही 25 मार्चची देण्यात आलेली आहे. 31 मार्चपर्यंत UID कार्ड लिंक करा, अन्यथा दिव्यांगांच्या योजना तसेच अनुदान बंद होणार. पालेभाज्यांचे भाव कोसळले असून उत्पादक शेतकरी मात्र तळपत्या उन्हामध्ये पोळलेला आहे. कारल्याला आले सोन्याचा भाव. इतर भाज्यांचे भाव सुद्धा प्रति किलो 80 रुपयांच्या वरच आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचा हरभऱ्याला फटका बसतोय. बळीराजा पुन्हा संकटामध्ये सापडलेला आहे. मजुरी वाढली तरी चालेल, पण पीक वाचवा. शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अंत्योदय प्राधान्य कुटुंबांना मिळणार रेशनवरती घासलेट. तहसील स्तरावरून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. आज होणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा. वीज ग्राहकांनो सावधान, कारण परभणी जिल्ह्यामध्ये 8 दिवसांमध्ये वीज चोरीचे तब्बल 59 गुन्हे नोंदवण्यात आले. अमरावती जिल्ह्यामध्ये 2.78 लाख खात्यामध्ये पुन्हा 2,000 जमा होणार. राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मानचा मिळणार 8वा हप्ता. रब्बी हंगाम संपला. खरीपाचा परतावा मिळणार तरी केव्हा? कंपनीद्वारेच दिरंगाई होते. 1.85 लाख शेतकरी 6 महिन्यांपासून प्रतीक्षेमध्ये आहे. आष्टी येथे पारंपरिक गहू काढणीला प्राधान्य मिळालेले असून चारा आणि रोजगार दोन्हीची सुद्धा सोय होत आहे. कर्ज परतफेडीसाठी धावपळ सुरू असून प्रोत्साहन निधी कधी मिळणार? कारण 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरणे गरजेचे आहे, अन्यथा नवे कर्ज मिळणे अशक्य होणार. ॲग्रिस्टेक पोर्टलवरती अपूर्ण माहिती. हजारो शेतकरी योजनांपासून वंचित आहे. बिरसा बिग्रेट आक्रमक झालेले असून महसूल मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली जाते. वन पट्टेधारक शेतकरी धान विक्रीपासून राहणार वंचित. 70 शेतकरी आले अडचणीमध्ये. धान खरेदी न केल्यास दिला आंदोलनाचा इशारा. पावसामुळे गव्हाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. केळवत जागो परिसरातील हा प्रकार असून सर्वेक्षण व पंचनामे करणार तरी कधी? गॅस कनेक्शन ब्लॉक झालेल्या ग्राहकांना विमा मिळणार. उमरेड येथे KYC धारक पोहोचलेच नाहीत. अतिवृष्टीच्या मदतीपासून वर्धा जिल्ह्यामध्ये 33,000 शेतकरी अजून सुद्धा वंचित आहे. KYC अभावी आर्थिक मदत रखडलेली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये कन्यादान योजना अडगडीमध्ये पडले. अनेक जोडपी योजनेच्या लाभापासून वंचित आहे. सामूहिक विवाहासाठी संस्थांचा निरुत्साह. लाभासाठी प्रस्ताव न आल्याने योजना थंडबस्त्यामध्ये. टरबुजाचे दर कोसळले. मोफत वाटपाची वेळ आली. शेतकऱ्याला बसला लाखो रुपयांचा फटका. घाटंजी परिसरामध्ये आखाती युद्धाचा परिणाम दिसून आला. 25 रुपये किलोवरून थेट 3 रुपयांवरती घसरण झालेली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या, जेणेकरून नवनवीन बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळेल. तसेच हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.